हॅलो, वेलकम बॅक टू स्वप्नालीज यूट्यूब चॅनल। मी स्वप्नाली तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत करते। सो जास्त टाइम वेस्ट न करता आपण जाऊया आजच्या रेसिपीकडे। तर आज आपण बनवणार आहोत माझी फेवरेट भाजी म्हणजेच भेंडीची भाजी। सो इथे मी भेंडी भाजायला घेतलेली आहे, म्हणजे मी आधी चपाती करून घेतलेली। सो तवा गरम होता म्हणून मी त्यावरच भेंडी भाजते आणि साईडला भाजी तयारीही करून घेतलेली आहे। तर भेंडी आपल्याला मस्त ब्राऊन त्याला चट्टे येऊपर्यंत भाजून घ्यायची आहे व्यवस्थित, जेणे त्याचा चिकटपणा कमी होईल। नेहमी भेंडी भाजूनच बनवायची, म्हणजे ना भाजी जी चिकट होते किंवा अशी गिळगिळीत होते तर ती तशी होणार नाही। त्यामुळे भेंडी व्यवस्थित भाजायची, थोडंसं तेल टाकायचं। आणि भेंडी माझी भाजून झालेली आहे। इथे मी गॅस पेटून कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत। चांगली कढई गरम होऊ द्यायची आपल्याला, तोपर्यंत मी ते फोडणीचं साहित्य राहिलेलं ते काढून घेते आणि आता आपण त्यामध्ये तेल ॲड करूया। सो तुम्ही बघू शकता मी आता कढईमध्ये तेल टाकलं आहे, 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे। भेंडी भाजताना मी तेल नव्हतं टाकलं बिकॉज माझ्या चपात्या करून त्याच्यावरती थोडंसं तेल राहिलेलं, तर त्यातच मी भेंडी भाजून घेतली होती। तिथे तुम्ही बघू शकता मी सफेद उडदाची डाळ त्यामध्ये घातलेली आहे आणि ती चांगली गरम झाली, त्याच्यामध्ये तिची फोडणी लागली की आपण दुसरे इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत। सो आधी उडदाची डाळीची फोडणी होऊन जाऊ देत। तुम्हाला कोणाकोणाला आवडते भेंडीची भाजी त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला तर मोस्ट फेवरेट आहे भेंडी, मला रोज जरी दिला तरी मला कंटाळा येणार नाही। आणि आता तुम्ही बघू शकता उडदाची डाळ चांगलीच तडतडते, तर आता आपण त्याच्यामध्ये राई घालणार आहोत, म्हणजेच मोहरी। अजून थोडीशी मोहरी मी ॲड केले त्याच्यामध्ये आणि आता आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत। राई चांगली तडतडली, आता जिरं घातलं आहे मी, थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आता आपण एक लाल मिरची आहे त्याचे मी 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालणार आहे। तर ही आपण भेंडीची भाजी साऊथ इंडियन स्टाईल केली आहे। आता तडका चांगला लागला आहे, सो ह्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो आपण ॲड करतोय आणि त्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। भेंडीच्या मला खूप पद्धतीने भाजी येते, सो त्यातलाच हा एक प्रकार आहे। तुम्हाला कोणत्या पद्धतीची भेंडी आवडते हे मला नक्की कळवा, सो मी तीही रेसिपी करायचं ट्राय करेन। तर कांदा भाजून झाला आहे, मी त्यात आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कट करून घेतल्या आहेत छोट्या। सो आपण हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे दोघांना पण। आणि नेक्स्ट इन्ग्रेडियंट मी काय टाकणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलची लिंक शेअर करत जावा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील। आत्ता 1000 होण्यासाठी खूप कमी सबस्क्रायबर्स आपल्याला हवे आहेत। सो तुम्ही जर का असंच माझ्या व्हिडिओजना प्रेम दिलं तर मलाही बनवायला अजून उत्साह येईल, मला असं व्हिडिओ नवीन नवीन टाकायला अजून छान वाटेल। सो तुम्ही मला सपोर्ट करताय तसं अजून सपोर्ट करा। बाकी चला, आता आपला कांदा ऑलमोस्ट भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी आता थोडीशी कमी दिसते। तर आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे। इथे मी एकच टोमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा, बारीक कट करून। सो हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा कलर किती छान वाटतोय, ग्रीन, व्हाईट आणि रेड कलरचा टोमॅटो। सो हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याला थोडंसं फास्ट फ्लेमवरतीच मी हे सगळं परतून घेते, कारण ते पटकन कुक व्हावं ह्यासाठी आणि मिक्स व्हावं म्हणून। आता ह्यामध्ये मी चिंच ॲड करते,
भेंडीमध्ये चिंच किंवा कोकम ह्यासाठी ॲड करायचं. चिंचाच्या बदली तुम्ही कोकमही ॲड करू शकता. आणि ते का करायचं मी सांगते. भेंडीची भाजी तुम्ही करणार ना तर ती चिकट होते, पण जर का तुम्ही चिंच आणि कोकम ॲड केलं ना तर त्याचा चिकटपणा खूप कमी होतो आणि त्याला चव पण खूप छान येते. त्यामुळे भेंडीची भाजी करताना ना तुम्ही जर कधी ट्राय नसेल केलं तर नक्की चिंच टाकून ट्राय करा, किंवा चिंच नसेल तर कोकम टाकू शकता. कोकम पण बेस्ट आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकते आहे. हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप सुंदर कलर आला हळद टाकल्यामुळे, तुम्ही बघूच शकता. आणि असंच त्याला 2 मिनटं आपण फास्ट फ्लेमवरती ठेवूया. त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण जी भेंडी भाजली होती ती ॲड करायची आहे. बघा, ते भाजल्यामुळे त्याचा चिकटपणा किती कमी झाला आहे. असं नाही तर तुम्ही जर का अशीच भेंडी टाकणार ना तर ती खूप स्टिकी दिसणार. आणि आता मी मीठ ॲड करते, बिकॉज भाजी घातल्यावरती मोस्टली मीठ ॲड केलं तर त्याला क्वांटिटी समजते. सो म्हणून मी भाजी टाकल्यानंतर मीठ ॲड केलं. आता हे व्यवस्थित आपण सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आणि जेव्हा मी इथे हे परतते तर एक इतका मस्त स्मेल येतोय. हिंगामुळे ना एक वेगळाच त्याला टेस्ट आलाय. आणि ही भाजी तुम्ही बघणार ना बनवून तर नक्की सगळ्यांना आवडेल. अशी सोप्या पद्धतीत आहे आणि खूप पटकन होणारी आहे. तर ह्याच्यावरती ना आपण झाकण झाकूया आणि गॅसची फ्लेम स्लो करूया. तर तुम्ही बघू शकता इथे आपण झाकण काढून बघूया. 2 मिनटं झालेली आहेत. आणि भाजीला तुम्ही बघू शकता, बघा ती थोडीशी खाली लागली आहे. तर आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत. तुम्ही बघू शकता थोडा तरी चिकटपणा दिसतोय का बघा भेंडीमध्ये. अशी भेंडी केली तर ती सगळ्यांनाच आवडेल. सो चिंच किंवा कोकम ॲड करायला विसरू नका. तर मी परत झाकण झाकलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता आपली भेंडीची भाजी जी आहे ती ऑलमोस्ट कुक झालेली आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. भेंडीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करते. परत एकदा सांगते, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वप्नालीला असंच भरभरून प्रेम द्या. बाकी माझ्या रेसिपीज कशा वाटतात ह्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनल शेअर करा म्हणजे अजून आपली फॅमिली मोठी होईल. बाकी थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.